नमस्कार. दुपारचे 2 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात करूयात नाशिकमधल्या बातमीनं. नाशिकच्या नामांकित कंपनीतल्या कथित धर्मांतर प्रकरणी पीडित तरुणीच्या वागणुकीमध्ये मोठा बदल झाल्याचा दावा केला जातोय. सलग 2 वर्ष महिनाभर उपवास केल्याची माहिती आहे. हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास ती नकार देत होती. गेल्या वर्षापासून तिनं लिपस्टिक लावणं सुद्धा बंद केलं होतं. विवाहित असल्याचं संशयित आरोपीनं पीडितेपासून लपवल्याचं आता समोर आलं आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून. किरण, खरं तर या हिंदू तरुणीच्या वागणुकीमध्ये गेल्या वर्षभरापासून बदल जाणवत होते. नेमका काय घटनाक्रम आता समोर येतोय? कल्याणी, या सगळ्या तपासामध्ये आता अनेक धक्कादायक बाबी जे आहेत ते समोर येताना बघायला मिळतोय. एका नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये हे सगळे महिला काम करत होते. काही महिलांवरती अत्याचार झालेला आहे, काही महिलांचं विनयभंग झालेला आहे, काही महिलांचं जे आहे मानसिक त्रास काही महिलांना देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचं ह्या घटना ज्या आहेत ते घडलेल्या आहेत. पण एका महिलेच्या बाबतीत अत्यंत धक्कादायक माहिती हे समोर आलेली आहे. खरं तर या पीडितेला प्रेमावरच्या जाळ्यामध्ये आधी जे ओढण्यात आलं आणि त्यानंतर लग्नाचं आमिष हे दाखवण्यात आलं आणि त्यानंतर या महिलेसोबत हे शारीरिक संबंध सुद्धा खरं तर या संशयित आरोपीने केलेला आहे. खरं तर लग्नाचा आमिष दाखवून अशा पद्धतीच्या ज्या हे घटना आहेत हे सगळं या संशयित आरोपीने केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि विशेष म्हणजे हा आरोपी इतक्यावरतीच नाही थांबला तर या महिलेला धर्मांतर करण्यासाठी सुद्धा या संशयितीने प्रयत्न केला. अशा पद्धतीचा आरोप या पीडित महिलेचा आहे. आणि त्यानंतर खरं तर या महिलेने काही जे उपास सुद्धा एकूणच केले आणि त्यानंतर जे आहेत एकूणच जे हिंदू लोकांसोबत ही पीडिता जी आहे ते जाण्यासाठी सुद्धा ही घाबरत होती. अशा पद्धतीची ही सगळी माहिती जी आहे ते तपासामध्ये समोर आलेली आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जे SITची सुद्धा स्थापना केलेली आहे. अनेक धक्कादायक बाबी ज्या आहेत ते समोर येत आहेत. पण पीडितांसोबत ज्या एकूणच घटना घडलेल्या आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत आणि पीडितेने अनेक असे गंभीर आरोप केलेले आहेत. धर्मांतराचा आमच्या सोबत जे ते प्रयत्न करण्यात आला, आमचा लैंगिक छळ करण्यात आलेला आहे, शारीरिक संबंध करण्यात आलेला आहे, मानसिक छळ देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे आरोप आहेत आणि या सगळ्या संदर्भात जो तपास आहे तो SIT कडनं केला जातोय. नक्कीच किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर नाशिकच्या नामांकित कंपन्यातल्या कथित धर्मांतर प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येत आहेत. पीडित तरुणीच्या वागणुकीमध्ये मोठा बदल झाल्याचा दावा आता केला जातो. नाशिकच्या कंपनीमधल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वेषांतर करून या सगळ्याचा भांडाफोड केला. वेषांतर करून महिला